शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी येथील मातोश्री उच्च माध्यमिक विद्यालयात बिबट्याचं दर्शन झालं असून मुख्य बाजारपेठेत 4 दिवसांपासून बिबट्याने फेरफटके मारत पाळीव भटक्या कुत्र्यांना आपलं भक्ष बनवत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। घटनेचं गांभीर्य ओळखून वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांकडून होतीये। सोमवारी सकाळी शेडगेवाडी येथील मातोश्री हिराई देशमुख माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात कॉलेज भरलेलं असताना उत्तरेकडील बाजूच्या खोलीत आवाज येत होता। कर्मचाऱ्यांनी दरवाजे उघडून पाहिले असता त्यांना आत बिबट्या दिसल्याने त्यांनी कार्यालयाच्या बाजूला पळ काढला। त्यानंतर बिबट्याने खोलीबाहेर येत धूम ठोकली। गेल्या 4 दिवसांपासून बिबट्याने शेडगेवाडी बाजारपेठेत ठाण मांडले असून त्याने सायंकाळनंतर मुख्य चौकातून फेरफटके मारल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद झालंय। बिबट्याने शुक्रवारी शेडगेवाडी येथील ॲडव्होकेट महेश शेडगे आपल्या कारमधून पेट्रोल पंपाजवळील घराकडे जात असताना त्यांच्या गाडीभोवती बिबट्या घिरट्या घालत असल्याने त्यांना गाडीतच अडकून ठेवलं होतं। शनिवारी सकाळी बिबट्या पुन्हा बाजारपेठेत असणाऱ्या पडीक घरामध्ये येऊन बसला होता। एक व्यापारी बाजूला असणाऱ्या घराकडे गेला असता बिबट्याला पाहून त्याने आरडाओरडा केला। रविवारी आठवडा बाजार असतानाही बिबट्याचा दिवसा आणि रात्रीही बाजारपेठेत वावर असल्याने गजबजलेल्या बाजारपेठेत बिबट्याच्या भीतीने शुकशुकाट झाला। बिबट्याची दहशत वाढली आहे। येथे लोकवस्ती मोठी असल्याने वन विभागाने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी होतीये। निवृत्त मुख्याध्यापक प्रकाश नाईकवाडी म्हणाले, माझ्या इमारतीच्या बाजूने बिबट्या जात असल्याचं मी स्वतः पाहिले। परिसरात लहान मुले मोठ्या संख्येने आहेत। एखाद्या मुलावर किंवा ग्रामस्थावर हल्ला होण्यापूर्वी वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता होऊ लागली आहे।